हाय, मी मीनू आणि आज आपण बनवत आहोत साधी सोपी पण खायला एकदम चविष्ट, खमंग, मऊ लुसलुसीत अशी डाळ खिचडी. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी तूर डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी मसूर आणि थोडंसं चना डाळ घेऊन यांना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून यांना स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर याला आपण 15 मिनिटं भिजत ठेवतो आहे. त्यानंतर मी इथे एक कांदा, 5 ते 6 मिरच्या, टोमॅटो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी, चिरलेला बारीक कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून परत यांना व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. इथे मी किसलेलं लसण आणि अद्रक टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. यांना 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी चिरलेला गाजर आणि थोडेसे मटर घातलेले आहे. आता अर्धा चम्मच लाल तिखट घालून यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण जे धुवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ आहे ते यामध्ये टाकून यामध्ये 5 ते 6 वाटी एवढं पाणी टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून याच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपली दाल खिचडी इथे बनून रेडी झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता दाल खिचडी किती सुंदर दिसते आहे. ही जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच खायला ही चविष्ट लागते. आता मी यावरती तूप आणि लसणाची फोडणी देऊन आपली गरमागरम दाल खिचडी रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.